हॅलो, माय नेम इज आदित्य आणि आज आपण करत आहोत 100 days इक्वल टू 100 कोड इन सी लँग्वेजचा पहिला कोड. तर प्रत्येक सॉफ्टवेअर इंजिनियर आपल्या आयुष्यात जो पहिला कोड करतो तो म्हणजे असतो हॅलो वर्डचा. आपण देखील आज तोच प्रोग्राम करणार आहोत. तर #include stdio.h म्हणजेच हेडर फाईल आपण इन्क्लूड केलेली आहे. ती कशासाठी, तर त्याच्यामध्ये प्री डिफाईन असतात printf आणि scanf. त्याच्यामुळे आपलं डिस्प्लेला आउटपुट येतं किंवा जे युजरकडून इनपुट घेतो ती व्हॅल्यू आपण स्कॅन करू शकतो. तर इंट मेन म्हणजे काय असतो, आपला प्रोग्रामचा एंट्री पॉईंट. कर्ली ब्रॅकेट देऊन आपण करूया प्रोग्रामला सुरुवात. तर आपण printf-मध्ये हॅलो वर्ड लिहून आपला जो हॅलो वर्डचा प्रोग्राम आहे तो आपला कंप्लीट करू शकतो. तर printf-मध्ये जे आपण लिहिणार ते आपल्या आउटपुटला दिसणार. तर आपण करत आहोत हॅलो वर्ड, त्यामुळे आपल्याला आउटपुटला काय दिसणार आहे, आउटपुट स्क्रीनवरती हॅलो वर्ड. तर टाईप करूया हॅलो वर्ड आणि नंतर रिटर्न 0 कशासाठी लिहितो, तर ज्यावेळेस आपण इंट घेतो त्यावेळेस रिटर्न 0 करतो, ज्यावेळेस वॉइड घेतो त्यावेळेस गेट ch करतो. तर वॉइड कशात घेतो आपण, ज्यावेळेस आपण टर्बो सी-मध्ये प्रोग्राम करत असू त्या टायमिंगला. तर रिटर्न 0 करून आपण कर्ली ब्रॅकेट क्लोज करून आपला प्रोग्राम करूया डन. तर आपलं आउटपुट आलेलं आहे हॅलो वर्ड. प्रोसेस कंप्लीटेड, प्रेस एंटर हे बाय डिफॉल्ट असतं, पण आपल्याला काय पाहिजे होतं, हॅलो वर्ड आलेलं आहे.